नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलै 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत असतील किंवा तुम्ही नवीन अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी या योजनेविषयी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम महत्त्वाची बातमी म्हणजे की श्रावण बाळ सेवा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये पेन्शन पूर्वीप्रमाणेच दिली जात आहे. 11 जुलै 2026 पर्यंत या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत कोणताही जी नवीन सरकारी निर्णय आहे तो अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारकडून पेन्शनची रक्कम DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते सक्रिय म्हणजे चालू आणि आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर लिंक करून घ्या तुम्ही. ओके. तसेच जे आता या योजनेविषयी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी, बँक खाते किंवा इतर कागदपत्रे अद्याप पूर्ण झालेली नाही आहेत, ओके, त्यांच्या पेन्शनमध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे सर्व आवश्यक माहिती तातडीने अद्ययावत अपडेट करून ठेवा. तसेच नवीन अर्जाबद्दल सांगायचं झालं तर या योजनेसाठी पात्र असलेल्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना नवीन अर्ज करता येत आहेत. अर्जासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. ओके. तसेच प्रलंबित अर्जांवर सांगायचं झालं तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जांची पडताळणी आणि मंजुरीचे काम सुरू आहे. पात्र अर्जदारांना शक्य तितक्या लवकर योजनेचा जो लाभ आहे तो मिळावा यासाठी संबंधित विभागाकडून प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तसेच सोशल मीडियावरील पेन्शन वाढ किंवा नवीन नियम लागू झाल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र 11 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारने श्रावण बाळ सेवा योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ किंवा नियमांमध्ये कोणताही अधिकृत बदल अजून तरी जाहीर केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत माहितीवरच जास्त विश्वास ठेवा मंडळींनो. आणि जर तुमच्या खात्यात पेन्शन जमा झाली नसेल तर एकदा तुमचे बँक खाते, आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती जी आहे ती तुम्ही संबंधित तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाकडे तपासून घ्या. नक्कीच तुम्हाला माहिती मिळेल. ओके. तर मित्रमंडळींनो, 11 जुलै 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा योजनेतील हे सर्व महत्त्वाचे अपडेट्स होते. अशा सरकारी योजना, पेन्शन आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती गरजूंपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.